आई शपथ तुझ्या तो मेरी जाना तेरे जोर जोर से आई शपथ आई शपथ तुझ्या तो मेरी जाना तेरे जोर जोर से आई शपथ। स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा। व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये। तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल, ते तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो। तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिंपली आपला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे। आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट दिलेला आहे तो आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचे अलाइट मोशनमध्ये। आणि अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तो बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे। आता ओपन करून घेतल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर सिंपली काय स्टेप आपल्याला इथं घ्यायचे आहे की इथं आपल्याला काय करणार आहे, सगळ्यात पहिल्यांदा बघू शकता अशा प्रकारे 2 लेयर आहेत, त्यानंतर अशा प्रकारे PNG राहणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला येऊन सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे 2.7 या सेकंदाच्या बीटमार्क करून ग्रुप 1 ही लेयर दिसते त्या लेयरला क्लिक करून एडिट ग्रुपवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुमचा कोणताही एक इमेज इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे। आता तुमचा इमेज ॲड करून घेतल्यानंतर अशा प्रकारे तो मधोमध घेऊन यायचा आहे आणि इथं आपल्याला मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन इथं आपल्याला ॲडजस्ट करून अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे। सेट करून घेतल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। त्यानंतर नेक्स्ट स्टेप म्हणजे ग्रुप 2 या लेयरला क्लिक करून एडिट ग्रुप क्लिक करायचं आहे। त्यानंतर स्टार्टिंग लाईन प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि कोणताही इमेज ॲड करून तुमचा अशा प्रकारे तो आपल्याला मधोमध घ्यायचा आहे आणि इथं काय करायचं आहे अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे। आता सेट झाल्यानंतर इथून बॅक निघून बघू शकता स्टार्टिंगपासून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर बघू शकता दोन्ही लेअर झालेले आहेत। त्यानंतर परत एकदा 2.7 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमधील जो 15 सेकंदाचा ॲनिमेशन व्हिडिओ दिलेला आहे तो सिंपली ॲड करून तो आपल्याला लॉंग प्रेस करून आपल्याला काय करायचं आहे या ग्रुप लेअरच्या खाली घेऊन यायचं आहे। म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। बॅकग्राऊंडला बघू शकता त्या ह्याचा ओव्हरऑल लुक। त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं, तोच व्हिडिओ मूव अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन -90 डिग्री रोटेट करून आपल्याला वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया एकदा क्लिक करायचं आहे। म्हणजे काय करायचं आहे याचं कॉम्बिनेशन आहे ते आपल्याला युनिक असं दिसून येणार आहे। बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक आणि कॉम्बिनेशन दिसून येणार आहे। बॅकग्राऊंडला बघू शकताय तुम्ही। तर अशा प्रकारे पहिलं ॲनिमेशन आहे ते आपलं क्रिएट झालेलं आहे। आता सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 16.27 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमधील जे बाकीचे तुमचे इमेज आहेत, आता मी हे जे इमेज आहेत ते मी तर डेमोसाठी यूज करतोय। इथे तुमचे स्वतःचे इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे 4 इमेज लेअर ॲड करून घेतल्यानंतर याची लेंथ सिंपली इमेज लेअर सिलेक्ट करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया एकदा क्लिक करून करायचं आहे। तर अशा प्रकारे बघू शकता इझी वेमध्ये तुमचं इथं इमेज आहे तो इथं फुल स्क्रीन होणार आहे। त्यासाठी फक्त काय करायचं फुल स्क्रीन करण्यासाठी सिंपली इमेज लेअर सिलेक्ट करून आपलं काय करायचं 3 डॉटला जायचं आणि फिल कंपोजिशन एरिया एकदा क्लिक करायचं आहे। आता इथं प्रत्येक इमेज लेअर सेट झाल्यानंतर परत एकदा काय करायचं 16.27 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि जो इंक इफेक्ट दिलेला आहे तो सिंपली ॲड करून तो आपल्याला सिलेक्ट करायचा आणि ब्लेंडिंग ऑपेसिटीमध्ये जाऊन लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचा आहे। आता स्क्रीन केल्यानंतर हाच इमेज लेअर कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचा आहे आणि प्रत्येक बीटमार्कला हाच व्हिडिओ लेअर आपल्याला अप्लाय करून घ्यायचा आहे। म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। त्यानंतर बघू शकता आता स्टार्टिंगपासून
याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी काय करायचे, सिम्पली इथून आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा बॅक निघून यायचं आहे. बॅक निघाल्यानंतर वरती ॲरोची एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. Sani, काय बघतीया? हा, कुठं बघतीया?